नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त कुरकुरीत आणि पौष्टिक अशी मसाला शंकरपाळी बनवतोय आणि मैद्याचा वापर न करता आपण मुगाची डाळ आणि गव्हाचं पीठ यामध्ये वापरणार आहोत, त्यामुळे हे पौष्टिक असणारच आहे। शिवाय महिनाभर टिकणारी आहेत। ह्यासोबत काहीतरी कुरकुरीत खायचं असेल तर ही स्नॅक तुम्ही एकदा जरूर करून बघा। आणि तुम्ही आत्ता जरी करायचे म्हटलं तर तुमचे सर्व साहित्य घरातच उपलब्ध आहेत, त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा। चला तर सुरू करूया। एक मोठी वाटी भिजवलेली मुगाची डाळ धुवून निथळून घ्यायची। ही डाळ आपण मिक्सरला फिरवून बारीक पेस्ट केलेली आहे। त्यामध्ये काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा रवा घेतलेला आहे। काही सुकी मसाले घ्यायचे, जिरेपूड, ओवा, कसुरी मेथी, तीळ आणि हळद। हे सर्व साहित्य आपल्याला बारीक केलेल्या डाळीमध्येच घालायचे आहे। डाळ बारीक करतानाच त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं, त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत होण्यास मदत होईल। नाही घातलं तरी सुद्धा चालेल। सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच गव्हाचं पीठ घालायचं। गरजेनुसार पाणी घालायचं आणि छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा। अगदी थोडं पाणी लागेल आपल्याला। वरून थोडं तेल लावायचं आणि झाकून ठेवायचं। आता ह्याचे पोळे लाटून झाल्यानंतर आपल्याला यावरती तूप किंवा तेल आणि कॉर्नफ्लॉवर, तुम्ही त्यापासून साठासुद्धा बनवून ठेवू शकता आणि पोळी लाटून झाल्यानंतर त्यावरती तो लावायचा। आता त्या गोळ्याचे आपण 4 भाग केलेले आहेत। आता एक एक करून लाटून घ्यायचे। त्याला तेल किंवा तूप लावायचं आणि वरून थोडं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं। हाताने थोडं पसरून घ्यायचं आणि त्याला घड्या मारत परत त्याला थोडा तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आणि परत थोडं कॉर्नफ्लॉवर लावायचं। असं करून त्याच्या घड्या घालायच्या, थोडं लाटून घ्यायचं आणि पातळसर काप करून घ्यायचे। गॅसवर कढईत तेल तापवायला ठेवायचं। फार दाब देऊन लाटायचे नाहीत, हलक्या हातानेच लाटायचे आणि फार पातळ सुद्धा करायचे नाहीत, त्यामुळे आपले लेयर्स दिसणार नाहीत। अशा प्रकारे काप करून झालेले आहेत। आता आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे, त्यामध्ये एक एक करून सोडून एकदम सर्व सोडायचे नाहीत। थोडे वरती आल्यानंतर किंवा थोडा आकार धरल्यानंतर त्याला झाऱ्याने उलटपलट करून शेकून घ्यायचे। बघा कसे लेयर्स सुटलेले आहेत। अगदी छान खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहे। आता दुसरी पोळी लाटायची आणि त्यावर काठी चमचानी छिद्र पाडून घ्यायची आणि त्याची शंकरपाळ्याप्रमाणे आकार द्यायचे। असे 2 प्रकारचे आपले मसाला शंकरपाळी तयार झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।